आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 3 मधल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत तर याबाबत चर्चा करणार आहोत। चला तर पाहूया नागरिक काय म्हणतात। प्रभागातल्या समस्या काय? माझं नाव कृष्णा कुंभार, मी राहिला टापरे बिल्डिंगच्या पाठीमागं प्रभाग क्रमांक 3 मध्ये। इथं सध्या आम्हाला समस्या नाली आणि लाईट महत्त्वाची आहे, कारण की नालीचं पाणी आमचं इथून बायपासला नाली झाल्यामुळे पाणी कुठं जात नाही। पाण्याचे तळेस असते तिथं, खड्डे नालीचे खड्डे, नालीचं पाणी सगळं खड्ड्यामध्ये गोळा होतंय आणि मध्ये यायचं म्हणलं गल्लीत कुठं तर रस्ता व्यवस्थित नाही। मागील किती वर्षापासून आपण इथे राहतो? मागेला 10-12 वर्षापासून मी इथं राहतोय। मागील नगरसेवकांनी इथले काही काम केले? आता इथले नगरसेवक आम्हाला राजाभाऊ पवार म्हणून होते मागेल, यावेळेस बी त्यांनी इच्छुक आहेत, त्यांचं लक्ष असते पण त्यांनी लक्ष देत नाही तिकडं। आम्हाला 11 नंबर प्रभागामध्ये राहुलबाईला फोन करावं लागतंय, राहुलबाई येऊन इथं आमची समस्या सॉल्व्ह करून देतं। नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे? सध्या नेहा राहुल काकडे, राहुलबाईच्या घरचे। वैशाली गोरे, या विभागाचं नाव शिवनेरी नगर आहे। इथं मेन समस्या म्हणजे लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। रिअलमध्ये सांगायचं म्हणजे खूप वेळेस सांगितलं होतं की खंबावर लाईट लावा, लावली नाही। पर्सनली आम्हाला स्वतःला लाईट लावावी लागली, तर खूप मोठी लाईटीची समस्या मोठी आहे। घंटागाडी डेली आली पाहिजे आणि पाणी डेली आले पाहिजे, पाण्याशिवाय तर काही नाही दुसरं। बाग बगीचा आहे आणि आमच्या तिथं ओपन पीस आहे, तर त्याच्यामध्ये थोडा बाग बगीचा लावणं त्याची अपेक्षा आहे। मुलांना खेळायला म्हणजे असं घसरगुंडी वगैरे ते हवं आहे आणि एक छोटंसं मंदिर केलं तर खूपच चांगलं। या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण आहेत, कोण आलं का भेटायला? हां, नेहा काकडे, त्यांना मत देऊ इच्छितो आम्ही आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ती करतील। आपके प्रभाग में क्या समस्या है? क्या वो खंबे पे लाइट नहीं है, रात में अंधेरा रहता है। फिर इधर खुला है सब, वो चोर का वो डर है ना हमारे को। नाली साफ नहीं करते, घंटागाड़ी रोज नहीं आती घंटा गाड़ी। पानी पानी भी रोज नहीं आता। अभी क्या मांग है आपकी? रास्ते वो अच्छे हो ना हमारे गली में, लाइट आओ, अच्छे रहना, बच्चे कच्चे फिरते हैं। 8-9 बजे तक नहीं, उधर दूर है, वो चौक तरफ जाना पड़ता है नगर परिषद। नहीं, कुछ भी नहीं। आपकी गली में नगराध्यक्ष पद उम्मीदवार कौन है, आया था कोई मिलने? नहीं। तुमच्या प्रभागामध्ये काय नाही, रस्त्यावर लाईटी नसते, त्या रस्ता चांगला नाही, तर कचरा गाडी येत नाही, कुठली सुविधा नाही इकडं, पाणी टायमाला येत नाही, घंटागाडी रोज येते का? येत नाही रोज, नाली स्वच्छता होते? नाही रोज स्वच्छता होत, काहीच होत नाही, नाली तर होतच नाही। किती वर्षापासून राहताय आपण? आम्ही 2007 पासून राहता इथं, मागील नगरसेवकांनी काही काम केले? कुठलंच काहीच केलं नाही इकडं। आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण भेटायला आले होते का, कोण आहेत काय माहिती? कोण नाही, राहुल काकडेच आहेत इकडं। सरस्वती स्वामी, कुठं राहता होय? हे काही इथंच राहतं, कोणतं एरिया आहे गल्ली? शिवनेरी नगर। किती वर्षापासून राहता? 10 वर्ष झाली। काय समस्या आहेत आता? हे का रोड नाहीत, नाली नाहीत, रोड टाकलेले नाहीत, बल्ब नाही, ते प्यायचं पाणी प्यायचं तर 15 दिवसाला येते, घंटागाडी घंटागाडी ते 4 दिवसाला, 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला। तक्रार बिक्रार केली नाही कधी नगरपालिकेत? केली की तक्रार करून अर्ज दिले, ते तक्रार केली, काहीच त्याने आमचा हीच घेत नाही, ते विचारच घेत नाही, ते कसला। कोण उमेदवार आले होते का नगरसेवक वगैरे? आलते की एकदा आलते, येऊन गेले, नुसतं आम्ही करता देता टाकता रोड करता सगळं करता म्हणूनच गेले त्याने। कधी 5 वर्षाखाली 10 वर्षाखाली 10 वर्षाखाली गेले। आता चालू 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण आलं होतं का नाही? नाही यायला आणि कोणी। वैशाली दिलीप पांचाळ। काय समस्या तिथल्या? इथं रोड नाही, काय नाही, नाल्या नाही, लाईट नाही। हो, आता घंटागाडी पण येत नाही, डुकरं मरून चालत, पैसे देऊ घंटागाडी न्यावं लागते। हा, 400-500 रुपये द्यावं लागते, तेव्हा घंटागाडी जाते घेऊन। इथं घराजवळ मेलत लेकरं बाळा आहेत आमचे, कसं शाळेत जाणार? रोड नाही, काय नाही, नाल्या नाही, काय नाही। पाणी किती सोडलं प्यायचं? पाणी 8 दिवसाला 15 दिवसाला येते, पाणी सुद्धा येत नाही। आम्ही पाणी प्यावं का जगावं ही कळना झालंय आम्हाला। घरात बसावं का घराच्या बाहेर कुठं निघावं ही कळना झालंय आम्हाला। खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे ग्राउंड अहो, काहीच नाही, नाल्या नाही, तर रोडला जायला नीट खेळायला रोड नाही, आणि बाग बगीचा कसं व्हावं? शाळा वगैरे आहे जवळपास? कुठंच नाही, शाळा बिळा काहीच नाही। किती वर्ष झालं राहतो?
आता आम्ही इथं येऊन मग 10 वर्ष व्हायले. काय समस्या आहे तिथल्या? काय सगळी अडचण आहे, चलता येत नाही, गटार नाही, रोड नाही. हम्म. दारापुढे पाणी जर पावसाळ्याचं साचतंय, घराच्या बाहेर येता येत नाही. हं. घंटागाडी येते का रोज? येते की 8 दिवसाला 4 दिवसाला. पाणी? पाणी बी नाही. ह्या आठवड्यात 15 दिवसात तर पाणीच नाही की वेळेवर. हम्म. पाणी येईना झाले, 2 वेळ झालं पाणी मिळालं नाही. किती दिवसाला येते पाणी? पाणी 8 दिवसाला आलं होतं कालचं तर. हं. पाणी लेकरं बरोबर येत खेळायला नाही. वगैरे बाग बगीचा वगैरे आहे का इकडे? काय हं. काहीच नाही. काहीच नाही. कधीपासून राहताय तुम्ही इथे? किती वर्ष झाले? 5 वर्ष आहे. आत्ताच रोड होतोय म्हणते, नाही, आत्ताच तुम्ही होतोय. कधीपासून राहताय? 5 वर्ष झालं राहते. काय हो, काही समोरचं घर आहे बघा. आमच्या दारापुढे तर कसला खड्डा आहे. सगळं चौकून पाणी घराच्या येतंय उंबऱ्यात मध्ये. उचलून बी घेतलंय किती उंचावर तर काय नाली नाही का? नाही. नाली नाही ना, रोड नीट नाही. तक्रारी वगैरे केली नाही का काही? काय तक्रारी करून डोकं दुखायले, आजारी पडला. काय नाव आहे गल्ली कोणती आहे? गल्ली आहे टापरे बिल्डिंग पाशी, शिवनेरी नगर. वार्ड क्रमांक आहे 3. इथं रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, नगरसेवक येत नाही. 5 वर्षाला एक चक्कर मारतय आणि निघून जातंय. कधी कार्यक्रम असला तर तेवढंच येतंय आणि बाकीचं काही विचारत नाही, काय नाही, निघून जाते. खड्डे खुड्डे सगळेच आहेत. काय प्रमुख समस्या काय आहे? काय रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, अडचणच अडचण आहे सगळीकडं. स्ट्रीट लाईट वगैरे? स्टेट लाईट वगैरे काही नाही आहे. पाणी येते 8-10 दिवसाला. पाणीवाल्याला सांगितलं की पाणीवाला म्हणते सोडू की करू की, घंटागाडी येत नाहीये. लेडीज वगैरे बाहेर जायला जाता येत नाही, काय नाही. खड्डे आहेत, दगड आहेत, लहान मुलांना खेळासाठी वगैरे? काही सुद्धा नाही. लहान लेकरांना खेळायला असं काय नाही ना, काय नाही. आज 15 वर्ष झालं मी इथं राहतो. 2 तारखेला मतदान होणार आहे. काय वाटतं? काय नाही. आता काय जन विकास करेल त्यालाच निवडून द्यायचं. माझं नाव मीना महादेव गायकवाड. 10 वर्ष झालं आम्ही या गल्लीमध्ये राहत होतो. आता तर इथं आल्यापासून नाली नाही, रोड नाहीत, रस्ते नाहीत, लाईट आमच्या 10 वर्ष म्हणजे 2 वर्ष झालं नाही त्या पोलवरती. आमची मुलं बाहेर येतात, फिरतात, पण इथं रस्त्याची सुविधा नाही ना, रोडची नाही ना, कशाची नाही. घंटागाडी येते का? घंटागाडी इथे पण दारापर्यंत येत नाही. दररोजचं नुसतं पावसाळ्यात सगळं चिखल असतं इथं. कसं येणार? पाणी किती दिवसाला येते? पाणी 4 दिवसाला कधी येते, 8 दिवसाला कधी येते. आणि आम्ही पावसाळ्यामध्ये बघा सर, इथं सगळं पूर्ण पाणी इथपर्यंत साठते पायरीपर्यंत. मुलांना खेळण्यासाठी ती- वगैरे आहे काय? मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था नाही ना, कशाची नाही व्यवस्था इथं. त्याची तक्रार दिली होती? नगरपालिकेची शाळा वगैरे आहे आसपास? नगरपालिकेत आमचे सर गेले होते ना, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, की इथं लाईटी बंद आहे त्या म्हणून. तर त्यांनी बघतो म्हणले, नीट करतो ना, आले पण नाहीत परत नंतर. मुलांसाठी, लहान लेकरांसाठी शाळा वगैरे आहे नगरपालिकेजवळ? शाळा इथं जवळ कुठलीच नाही. काय आहे? प्रभागातली समस्या महत्वाची काय माहिती काय, रस्ते नाहीत चांगले, नीट रस्ते खराब आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे तिथं जी कचरा कुंडी आहे पूर्ण घाण झाली आहे. रात्रीपासून वास येते सारखं तिथं. आणि जेव्हा त्यांनी पेटवलं तेव्हा धूर सुद्धा घरावर यायला. ती कचरा कुंडी पहिले तिथलं काढायला लावा. हे रस्ते बिस्ते जे खराब झालेत, ती सारखं पाऊस जर पडला तर गाड्याच पुढे येत नाहीत. लय अवघड झालं. हा? घंटागाडी रोज येते? घंटागाडी रोज म्हणजे रोज येत नाही, 1-2 दिवसाला येते. रोज येत नाही, 1-2 दिवसाला येते. पिण्याचं पाणी? पिण्याच्या पाण्यासमोर पाणी बी कंटिन्यू येत ना सारखंच. पाणी एवढा इथं ओला दुष्काळ, किती पाऊस पडला तरी पाणी सारखं येत नाही. आपल्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार कोण आहे? आपल्या प्रकारामध्ये इच्छुक उमेदवार राहुल भैया काकडे आहेत. नंतर अजून त्यांनी आमच्यासाठी करतात पण हे बाकीचे विरोधक जे आहेत, आता काय सांगायचं तुम्हाला, ते राजकारणात जाऊ द्या. पण ही रस्ता कचरा कुंडी लई ही आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे माहिती आहे का? राहुल भैया काकडे जर नगराध्यक्ष झाले तर मला वाटतं की प्रभागाचा विकास वगैरे होईल. कारण की त्यांनी पूर्ण शहराचा विकास होईल. कारण गल्लीत बारीकी काही पण समस्या असली, नाल्याला तुमल्या फोन लावूच तर लगेच येतात त्यांनी. आता या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे जे सॉल्व्ह व्हायला पाहिजे? सर्वात मोठी म्हणलं तर ती कचरा कुंडी, लाईटी आणि नाली वगैरे आणि रस्ता तर आमच्या घरापासला टर्न घेतला सगळे खड्डेच आहेत रस्ते. तिथं बघा, सहज बघा तिथं किती खड्डा आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव धोंडाबाई रसाळ आहे. काय समस्या प्रभागामधल्या? काय रोड झाला, पर नाल्या नाही त्या, आमच्या दाराने खांब नाही ती, लाईटी नाही त्या. हीच आहे एवढं. तुमच्या प्रभागामध्ये लाईटी नाही त्या, पुन्हा नाल्या नाही त्या, रोड केल्यात पर लाईट नाही, नाल्या नाही त्या. घंटागाडी रोज येते का? घंटागाडी आमच्या तिकडे तर येतच नाही बघा, इथूनच इकडे जाते घंटागाडी. मावशी तुमचं शकुंतला राम भोसले. काय झाले? इथं पल्ले पाय अडकून रोड पडलाय पायात. हा, कधी झाले? ते झाले 3-4 महिने होत आले आता.
काय रोड होत नाही, काय काय समस्या आहेत आता? रोडच होणार गेला नुसते येते ती जाते ती बघते ती येते ती जाते ती बघते ती कोणावर विश्वास ठेवायचा. घंटागाडी येते का? घंटा गाडी येते इकडं किती दिवसाला? येते इथं रोड नाही म्हण येत नाही. किती दिवसाला येते घंटागाडी? येते 2 दिवसाला 3 दिवसाला येते. लाईट आहे का? लाईट नाही 2 वर्ष झालं लाईट नाही खांबावर. अंधारातच हाव. पाणी पाणी असतंय. किती दिवसाला येते? पाणी येतंय 8 दिवसाला येते पाणी. हा काय मागणी आहे आता प्रशासनाकडे? काय नाही आम्हाला रोड पाहिजे नाल्या पाहिजे लाईटीवर लाईट पाहिजे. 2 वर्ष झालं लाईट नाही अंधारात चाव इथं. 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण आलं होतं का भेटायला? कोण सुद्धा नाही. हा कोण आलं नाही ना गेलं नाही. किती वर्षापासून राहता होता तुम्ही? 10 वर्ष झाली इथंच हा आम्ही. ठीक आहे. याच्या अगोदर जे नगरसेवक होते ते इथे कधी आले होते? त्याच्या आधी नाही कोण यायला. नाही त्याच्या अगोदरचे नगरसेवक तुम्हाला भेटायला वगैरे आले तर रोडच्या वगैरे नाही मतदान कोण मागायला वगैरे? मतदान मागायला नाही ना कोणच नाही. मतदान मागायला येते ती की येते ती ना अशीच निघून जाते ती. झाल्यावर करता म्हणते ती मतदान झाल्यावर. काय तुमचं? राधा कबीर गायकवाड. काय समस्या आहेत गल्लीत तुमच्या? काय रिक्षा पण येत नाही, परत लहान लेकरं पण पडतात, लाईट नाही, पाणी पण असं रोडने जाते, नाल्या नाहीत आणि म्हातारी माणसं पण पडतात आणि छोटे छोटे लेकरं बी सारखं जखमा होत्यात पडून त्यांना आणि कोण विचारत पण नाही त्यांना. घंटागाडी येते का रोज? ह्या रोडला काहीच येत नाही, पलीकडल्या रोडला येते जी नवीन रोड आहे ना त्याला. किती वर्षापासून राहता होता? 10 वर्ष झालं. 10 वर्ष. इथं मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचे वगैरे काय आहेत का? काहीच नाही इथं, सगळं ओपनच आहे. काय नाव आहे तुमचं? अभिजित लक्ष्मण पवार. काय प्रभाग किती आहे? प्रभाग क्रमांक 3. काय समस्या आहे तिथल्या? काय तर नाली नाही रोड नाही पुन्हा 8 दिवसाला पाणी येतंय. कचरा घंटा गाडी येत नाही. फोन केलं तरी येते घंटा गाडी. नंतर लाईट सुद्धा नाही पोलवर अक्षरशः. स्वतः मी माझं दुकान आहे म्हणून स्वतः लाईट बसवली मी पोलवर इथं. नगरसेवकला फोन लावतोय तरी येत नाही. सगळ्याला फोन नगरपालिकेमध्ये अर्ज दिले तर कलेक्टर ऑफिसला अर्ज दिले तर किंवा आमचा रोड करा नाली करा म्हणून सगळेच अर्ज दिलेले आहेत मी इथं. तरी सुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही ह्यांनी. हे कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे नगरपालिकेला. हा जे आहे नगरपालिकेला दिलेला आहे. आणि पुन्हा नंतर राणा दादाची भेट घेतली. पुन्हा कैलास पाटलाचं पत्र घेतलं. सगळी एका माळ्याचे मणी आहेत. सांगायचं म्हणजे कसं आहे कुठलंच इथे करीत नाहीत. सगळे मतदानापुरते करतो म्हणते ती असं तसं पण कुठलंच नाली नाही रोड नाही ना पाणी नाही ना घंटागाडी येत नाही इथं. असा विषय आहे. चक्रा मारून परेशान झालो आम्ही इथं. लेकरं वगैरे फिरते असं नाल्या वगैरे आता शोषखड्डे केले. शोषखड्डे किती करणार आहेत लोक माणसं. अक्षरशः पाणी खाली बाहेर जाते. सगळं भांडणं होते तिथं बोपाटा होते भांडणाचा. काय करायचं दारात पाणी गेलं की ते म्हणते आमच्या दारात पाणी आलं नाही. पुन्हा सध्या बाथरूम चॉकअप आहे आमचं. शोषखड्डे किती करायचे मग ह्यांना करता येत नाही का नाल्या आपल्या नगरसेवक कशाला येते. किती वर्षापासून राहतो? ते नाही मला 10-15 वर्ष झालं आम्ही तिथं राहतो. आणि नगरपालिकावाला तर इतके टाकून दिलेले आहेत लयच. ओपन स्पेस आहे का इथं? हो ओपन पेस आहे पण काहीच केलं नाही त्यांनी. निघत तिथं शेड मारून ठेवलं काहीच केलं काय सुद्धा केलं नाही. मी सांगितलं त्यांना ओपन पेस आहे आम्हाला झाडं वगैरे लावून द्या. लहान लेकरं वगैरे खेळतील पण ते लहान लेकरं वगैरे नालीत खेळतात अक्षरशः. इथं सगळी घाण येते वास येते इथं. सगळे भांडणाचं चालू आहे टंटा इथं. अक्षरशः इथं नगरसेवक फिरकतच नाही इथं कसलाच. शाळा फिळा कायच नाही इथं. हा कुठलाच नाही. हा कारण इथं खेडेगाव जरा बरं. इथं शहर म्हणायचं नावच नाही. खेडेगाव लय भारी इथं. नाल्या रोड कायच नाही असं परिस्थिती आहे. अर्ज दिलेले आहेत प्रत्येकाला मी तरी कुठलाच कोण फोन नाही काय नाही काय नाही. स्वतः लाईट बसवली मी इथं खांबावर. प्रत्येक खांबावर लाईट बंद आहे सध्या. असा विषय इथं. अनिल हनुमंत शिंदे. इथंच राहतो ह्याच वार्डात. कोणता एरिया आहे? हे शिवनेरी नगर बायपास रोड धाराशिव. किती वर्षापासून राहतो? जवळजवळ 2000 पासून राहतो आम्ही इथं. काही नाही पावसाळ्यात तर असं शेतात राहिल्यासारखं वाटतंय आम्हाला. कारण 4 महिने वर्षातलं 12 महिने तर 4 महिने तेवढं व्यवस्थित कोरडीत राहतो. बाकी सगळं शेतात राहिल्यासारखं आहे. इथं लाईट नाही किंवा रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नाल्या झाल्या तर जस्त्याच्या घरातलं पाणी सांडपाणी आहे ती नाल्यानी जातंय. रस्ते नाही तर नाली नाही. कुणाच्याला लाईट नाही. नगरपालिकेचं तर कर आम्हाला म्हणजे सगळा येतोय. पाणीपट्टी सहित येतोय. यांचं पाणी तर इथं नाहीच. पाणी किती झालं? 8 दिवसाला 10 दिवसाला 15 दिवसाला मनमानी असते. त्याचं काय आहे.
घंटागाडी येते का? घंटागाडी ती फोन करावा लागते. मध्ये तर डुकराचा पावसाळ्यात दुनियाचा त्रास झाला, काही लोक आजारी पडली. डुकर आम्ही तर ती घंटागाडीवाली सोय पुन्हा म्हणायचे पैसे दिले तर येताव नाही तर येत नाव आम्ही, असं होतं. आणि लहान नगर मुलांची शाळा वगैरे आहे का नगरपालिकेची? इथं कसलंच सोय नाही लेकरावासाठी नाही, किंवा इथं असं म्हणजे कुठलं ग्राउंड नाही. ओपन पीस असताना त्या ओपन पीस मध्ये काय सुधारणा नाही, शेड मारून ठेवलेला आहे खाजगी आपलं, दुसरं काही नाही इथं. म्हणजे शहरातलं वार्ड क्रमांक काय असलं तर असं वाटतच नाही एखाद्या माळावर खेडेगावला असल्यासारखं आहे. आणि पावसाळ्यात तर सगळं चिखलच असतंय सगळं. 100-100, 200-200 फूट घरात जायचं चिखलातून जावं लागतं अक्षरशः. 2 तारखेला मतदान होणार आहे, काय काय वाटतं तुम्हाला? कसं आहे आता मतदानाचं विलक्षण पुरतच सगळे मत मागा येतात ना, पण पुन्हा 4-4.5 वर्ष कोणी इकडे फिरकत पण नाही. जुना नगरसेवक फिरकत नाही ना, नवीन आलेला नुसतं आश्वासनं देऊन जातात, निवडून येतात, आणि पुन्हा कोण सुधारणा करायची तर काय नावच नाही बायपासला. माझं महेश भोसले. किती दिवस राहतो बाहेर? आम्ही इथं 10-15 वर्षापासून राहतो. काय समस्या इथल्या? इथं रोड नाही, नाली नाही, लाईट नाही. लेकरांना खेळायला बागू याच्यावर आहे का? ओपन पीस आहे पण तिथं कोणच लक्ष देत नाही. सगळे आता असे पत्र्याचे डबे मारून राहिलेले आहेत. घंटागाडी येते का रोज? घंटागाडी कधी 15 दिवसाला येते, कधी 10 दिवसाला येते. असे डुकर मेले तर पैसे देऊन घंटागाडी बोलवावी लागते. घंटागाडीवाले पैसे घेऊन येतात. पैसे देऊन बोलवावी लागते. नगरसेवकाला तक्रार इकडे तिकडे काय तक्रार केली? सगळी केलेली आहे तक्रार. ओमराजाला केली आहे, रानंदादाला केली आहे, पण कोणच लक्ष देत नाही. नगरपालिकेची शाळा जवळ आहे कुठे? शाळा इथून नाहीच, जवळ नाहीच, भरपूर लांब आहेत. काय 2 तारखेला मतदान होणार, काय वाटतंय? जे पण आम्हाला रोड नाली लाईटी सोय करून देईल त्याला आमचं मतदान दिलं जाईल.